नागपूर वर्धा रोडवरील चीज भवन परिसरातील पडाव फैल भागात 1972 पासून राहत असलेल्या 18 कुटुंबांना प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न करता बेघर केले आहे। या सर्व मंजूर कुटुंबांकडे कर पावत्या, मतदान पत्र, 7/12 उतारा, वीज बिल यासारखी वैध कागदपत्रे असूनही त्यांच्या घरांना अवैध ठरवून पाडण्यात आले। सध्या हे कुटुंब उघड्यावर राहतात, ना वीज, ना पाणी, ना छत। महिलांचा, लहान मुलांचा व वृद्धांचा जीव धोक्यात आला आहे। चीज भवन पुनर्वसन संघर्ष समितीने आवाज उठवत पुनर्वसनाची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी आहो। पूर्व विदर्भाची मला साहेबांनी जबाबदारी दिली आणि दुसरं की माझं राहणं मनीष नगरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघात एक 18 परिवार जे पडाव फैल चीज भवनमध्ये राहतात। मागील 53 वर्षापासून त्यांचं राहणं आहे आणि मधात ते पुनर्वसनमध्ये त्यांची कारवाई करण्यात आली आणि ते कारवाई केली, त्यानंतर त्यांचे घर वगैरे तोडले, त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही। तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे इथे प्रोटोकॉलच्या हिशोबाने आणि आज आम्ही खास करून कारण की अधिकारी जे वर्ग आहे ते अलगर्जीपणा कुठेतरी दाखवत आहे आणि आज ते 18 परिवार पूर्ण रोडावर येऊन गेले आणि त्यांच्या पूर्ण जे घर तोडून आणि आज ते सध्याला तिथे टिनाच्या पत्रा वगैरे लावून आणि त्यांचं जे शिक्षण आहे मुलांचं ते दिवा वगैरे लावून तिथे लाईट नाही, पाणी नाही आणि ते मागील 10 वर्षापासून तिथे राहत आहे आणि प्रॉपर तसं ते 53 वर्षापासून राहत आहे, तरी त्यांना न्याय भेटत नाही। तर आज आम्ही काल आलो होतो माननीय विभागीय आयुक्त बिंद्री मॅडमकडे, मॅडमने स्वतः आम्हाला वेळ दिला होता आणि आज ते निवेदन दिलं आम्ही आणि मॅडमने सांगितलं की मी लगेच कलेक्टर साहेबांना आदेश देते म्हणे की योग्य कारवाई करून आणि यांना पुनर्वसन करावा। आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेबांकडे जेव्हा हे दुर्गाताई कोसारे यांच्या पडाव फैल चीज भवन पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे, आज सर्व त्यांचे सदस्य बॉडी इथे आलेली आहे आणि 2 चीज भवन इथे राहते। 18 वर्षापासून म्हणजे 2018 पासून आम्हाला बेघर केलं आहे सरकारने। तेव्हापासून आम्हाला घरसुद्धा नाही आणि लाईटसुद्धा नाही आणि आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे फिरून खूप थकलो आहोत। याच्यानंतर आम्ही आता विचार केला आहे की आमच्याकडे काही पर्याय नाही, याच्यानंतर आम्ही जे करणार आहे ते आम्ही सरळ उपोषण करणार।